आता आपण करणार शेअर मार्केटची ट्रेडिंग, तर व्लॉग एंड पर्यंत बघा. आता इथं नोटीस चिटकवली गोळा फेक करायची नाही, पण आम्ही काय तर बिनलाजी पोरं तोंडवर करून आलो गोळा फेकायला. तसं पण पोलीस भरतीच्या ग्राउंड साठी 2-3 दिवस राहिलेत म्हणून जाऊ द्या म्हणलं. आता गोळा फेकताना या 2 मुली आल्या आणि म्हणे आम्ही तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघितलंय. मग त्यांच्या बरोबर थोड्याशा गप्पा मारल्या. तसं पण ते बारकाले काय आमच्यापासून बाजूला जाईना. मग गोळाच फेकता नाही आला. मग रूम वरती येऊन आंघोळ वगैरे करून दर्शन घ्यायला आलो. दर्शन वगैरे घेऊन मेडिकल मध्ये आलो, कारण अक्षय आणि दीपकचा मोकार कसा दुखायला लागलाय. आजकाल मोकार गरम व्हायला लागले. मग रूम वरती येऊन पंखा चालू करून बसलो अभ्यास करायला. 3-3:30 ला मयूरला बोलून घेतलं. म्हणलं चल आपल्याला फॉरेक्स ट्रेडिंगच्या लेक्चरला जायचंय, तिथं आपल्याला नाश्ता पण भेटल. म्हणलं आधी सांगितलं असतं तर कपडे बदलून आलो असतो. मग गेला भाऊ गडी लगेच निघून त्याच्या रूम वर गन पावडर करायला. मग आल्यावर निघालो. आमचा जायचा काही विषय नव्हता, पण ज्याने इव्हेंट अरेंज केलाय ना तो आपला इंडियन नेव्ही वाला मित्र, आणि तो काय ऐका नाही यावंच लागतंय म्हणला. आणि इव्हेंट पण रूम पासून जवळ संगमनेरच्या पंचवटी हॉटेल मध्ये होतं. मग आतमध्ये आलो आणि दिलं फ्रंटलाच बसून. मग त्यांनी लेक्चर चालू केलं. अर्ध डोक्यात घुसलं आणि अर्ध गेलं वरून. आणि तसं पण आपल्याला काही एवढे पैसे नाही ट्रेडिंग करायला. आता नाश्ता आहे म्हणून यांना पण घेऊन आलो, पण लेक्चर संपल्यावर काही भेटलंच नाही. आता मयूरन तेन काय ऐका नाही म्हणे आम्हाला नाश्ताच पाहिजे. म्हणलं नका भाऊ माझ्या नावाने खडे पडू, चला तुम्हाला कचोडी चारतो आणि माझ्या नेव्ही वाल्या मित्राकडून घेतो पैसे. 4 कचोरी ऑर्डर केल्या आणि आपल्या पर्सनल वेटरला म्हणलं ये घेऊन, पण तो काय जाईना. मग मी पण माझ्या पुरतच घेऊन आलो. म्हणलं तुम्हाला घ्यायच्या नंतर या घेऊन. तर कसा वाटला ब्लॉग, लाईक सबस्क्राईब फॉलो नक्की करा.